नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे, त्याविषयीच्या घडामोडी सुरुवातीला पाहणार आहोत। लातूर जिल्ह्यातील औसा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। युती झाल्यावर पहिल्यांदाच मोदी, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले एकाच मंचावर बघायला मिळतील। लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी औसा इथं येत आहेत। बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या जागांकरता 18 तारखेला मतदान होणार आहे। लातूरच्या औसा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा आहे। या सभेची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामदास आठवले आज लातूरच्या औसा इथं एकाच व्यासपीठावर असतील असं कळतंय। भली मोठी अशी सभा आहे। शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपच्या उमेदवारांसाठी ही सभा आहे। लातूर औसा इथं ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याची जय्यत तयारी झालेली आपल्याला बघायला मिळते। निवडणुकीच्या महासंग्रामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ठिकाणी सभेदरम्यान जात आहेत। उस्मानाबादची ही लढत आपण बघूया। ओमराजे निंबाळकर महायुतीचे उमेदवार विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील महाआघाडीचे उमेदवार, अशी तगडी लढत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बघायला मिळते। तर लातूरमध्ये काय लढत असणार आहे बघा। मच्छिंद्र कामत महाआघाडीचे उमेदवार आहेत, विरुद्ध सुधाकर शृंगारे हे महायुतीचे उमेदवार आहेत। लातूर लोकसभा मतदारसंघाची ही लढत आपण बघतो आहोत। या दोन्ही मतदारसंघांकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींची लातूरच्या औसा इथं सभा होते आहे। आपण थेट जाऊया। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी लातूरात उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया। लातूरामध्ये औसा इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे, काय अधिक सांगता येईल सिद्धार्थ? या सभेची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत, रामदास आठवले आलेले आहेत, अर्जुन खोतकर आलेले आहेत, मात्र अजून पंतप्रधान मोदी या ठिकाणी आलेले नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत या ठिकाणी भाजप शिवसेनेचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत। एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की लातूर हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आणि या ठिकाणी दुष्काळाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील का याकडे लक्ष। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा या ठिकाणी होते। आपल्याला माहीत आहे उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी काळामध्ये भाजपच्या विरोधात मोठा आवाज उठवला होता। लातूरमध्ये येऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची मदत शेतकऱ्यांना देऊ केली, त्यावेळेस भाजपवर त्यांनी हल्ला केला होता। मात्र आज उद्धव ठाकरे दुष्काळावर काय बोलतील का, कारण दुष्काळग्रस्त जिल्हा या ठिकाणी आहे, पंतप्रधान दुष्काळाबद्दल काय बोलतील का याबद्दल उत्सुकता नक्की। किती वाजताच्या दरम्यान सभा सुरू होईल याविषयी काही सिद्धार्थ सांगता येईल का, आणि कोण कोण नेते मंडळी लातूरात पोहोचलेली आहेत याविषयी काही सांगू शकाल का? ही सभा जी आहे 9:30चा वेळ होता, मात्र आता जवळपास 11:30 11:15 झालेले। सभेला सुरुवात झालेली 1 तासापूर्वी। मात्र महत्त्वाचे वक्ते जे आहेत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून पोहोचलेले नाहीत। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की स्टेजवर आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत, त्यांचं भाषण व्हायचं आहे। रामदास आठवलेंनी आपल्या चारोळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे भाषण केलेलं आहे। शिवसेना भाजपचे नेते या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळामध्ये ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि जी काही आधीची भाषणे होती ती जवळपास उरकण्यात आलेली आहे। पंतप्रधान आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे दोनच भाषणे महत्त्वाचे होतील, त्यामुळे आता सर्व लक्ष जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे। सिद्धार्थ, खूप खूप धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांपर्यंत व्यासपीठावरची दृश्य पोहोचवल्याबद्दल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे काही वेळामध्ये व्यासपीठावर दाखल होतील अशी माहिती आपल्याला मिळते आहे। आपण त्याचं थेट प्रक्षेपण बघूया। आता मात्र पुढच्या बातमीकडे वळतोय। शिरूर मतदारसंघातील 2 प्रतिस्पर्धी आज एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत।
आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होतीये, तर अमोल कोल्हे यांच्यासोबत अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत। तसंच आज मावळमधून पार्थ पवारही अर्ज भरणार आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। वैभव, काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल केले जातील अमोल कोल्हे यांचे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे पार्थ पवार सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं कळतंय, काय अपडेट आहे? सुवर्णा, पार्थ पवार यांच्यासाठी जी पद भरण्यासाठी निघणार होती ती निघाली। आपण पाहतो प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन जे ते राष्ट्रवादीकडून करण्याचा प्रयत्न केला जातोय। पवारांच्या घरातली चौथी पिढी ही राजकारणात आल्यानंतर कुठलाही दगाफटका होऊ नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती स्वतः अजित पवार यांनी घेतली आणि जबरदस्त शक्ती प्रदर्शन जे ते हा अर्ज भरण्यासाठी करण्यात आले। रॅली जी आहे ती रॅली काढण्यात आली आहे। पार्थ पवार त्यांचे बंधू जे जय पवार हे या रॅलीमध्ये सगळं कुटुंबीय जे अजित पवार यांची बहीण सुद्धा हा अर्ज भरण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झाली आहे। सुनेत्रा पवार जे आहेत त्या या अर्जामध्ये अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र दिसल्या नाही। सकाळी पार्थ पवार यांचं औक्षण करून घरून त्यांना पाठवण्यात आलं या सगळ्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेसाठी आणि आता प्रचंड मोठी रॅली जी आहे ती काढून पार्थ पवार, अजित पवार आणि जय पवार हे मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह पिंपरीच्या तहसील कार्यालयामध्ये त्यांचा अर्ज जो आहे तो भरतील। सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या संपर्कात होते। मावळ आणि शिरूरचे महाआघाडीचे असोत किंवा महायुतीचे असोत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील। पार्थ पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालेले आहेत। भव्य शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून होत आहे, त्याची दृश्य आपण पाहत होतो। पुढची बातमी लोकसभा निवडणुका अंतर्गत आपण या बातमीकडे वळूया, मात्र त्याआधी आपण जातोय लातूरच्या औसा इथं। आमच्या अक्का रूपाताई पाटील निलंगेकर, विलीन नार्वेकर आणि आपले दोनही जाबाज उमेदवार, आपले उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि आपले लातूरचे उमेदवार सुधाकर शिंगारे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा जवळ आलाय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर आणि उस्मानाबादमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्याकरता इतक्या प्रचंड संख्येने आपण उभे आहात मी तर कल्पनाच करू शकत नाही। मी माझ्या मीडियाच्या बंधूंना विनंती करतो, एकदा ही रेकॉर्ड सभा उभ्या महाराष्ट्राला दाखवा। मोदीजी आणि उद्धवजी जिथे येतात तिथे काय अवस्था आहे उभ्या महाराष्ट्राला पाहायला पाहिजे। लातूर आणि उस्मानाबादच्या इतिहासात सगळ्या रेकॉर्ड तोडणारी सभा सकाळी 11 वाजताच्या रणरणत्या उन्हामध्ये आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उभाल मी तुम्हाला टाळ्यानं सांगतो, आता या दोन्ही जागा प्रचंड मताने आपण निवडून आणू आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट केल्याशिवाय आता महायुती थांबणार नाही। बंधू-भगिनींनो, ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे, ही गल्ली निवडणूक नाही आहे। ही निवडणूक या देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। या देशाची सुरक्षा कोण अबाधित ठेवू शकतो, या देशाला कोण विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष ज्यांनी या देशामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं, ज्यांच्या राज्यामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार याच्या पलीकडे
आपल्याला काहीच पाहायला मिळालं नाही. आणि दुसरीकडे 5 वर्षातलं एनडीएचं सरकार आणि या महाराष्ट्रातलं आपलं महायुतीचं सरकार, मोदी साहेबांचं हेलिकॉप्टर सगळ्यांना दिसत आहे. तुमच्या करताच ते येत आहे, काळजी करू नका. तुमच्या करताच मोदीजी 5 मिनिटात इथे येत आहे. आणि म्हणून पंतप्रधानांना 5 वर्षामध्ये या देशामध्ये मोदीजींनी जे परिवर्तन करून दाखवलं, आपण सगळ्यांनी ते परिवर्तन जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक कोणा एका ओमराजेची नाही, कोणा एका सुधाकर शिंगारेची नाही. ही निवडणूक या भारत देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. या भारत देशाच्या ताकदीची निवडणूक आहे. भारताचा तिरंगा उंच ठेवण्याची निवडणूक आहे. भारताचं संविधान मजबूत ठेवण्याची निवडणूक आहे. आणि भारताचा तिरंगा आणि भारताचं संविधान हे केवळ मोदी साहेबांच्या माध्यमातून, एनडीएच्या माध्यमातून या ठिकाणी उंचावर राहू शकते. काय परिस्थिती आहे बघा, या देशामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गरिबी हटाओचा नारा देऊन आला. राहुल बाबा, तुम्ही काय खाऊन गरिबी हटवाल? आणि तुमच्या पंजोबांनी नारा दिला गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. तुमच्या आजीने नारा दिला गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. तुमच्या वडिलांना नारा दिला गरिबी हटाव, गरिबी हटली नाही. तुमच्या आईने नारा दिला गरिबी हटाव, गरिबी वाढली हटली नाही. आता तुम्ही काय खाऊन गरिबी हटाव म्हणताय? केवळ लोकांना मूर्ख बनवायचं काम आहे. पंतप्रधानांनी काल परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहुल बाबा आले होते, भाषण करून गेले. कशा प्रकारचं यांचं भाषण बघा. यांचं भाषण असं, आपण टीव्हीवर एखादी सिरियल पाहतो, टीव्हीवरच्या सिरियलच्या पूर्वी त्याच्यात एक चेतावणी येते. या सिरियल मधलं कथानक काल्पनिक आहे, यातले पात्र काल्पनिक आहे, याचा व्यवहारिकतेशी कुठलाही संबंध नाही आहे. तुमच्या याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. पंतप्रधानांनी राहुल गांधींचं भाषण असं आहे, काही दिवसांनी आमच्या टीव्ही चॅनलवर त्यांच्या भाषणासाठी पाहतील. हे सगळे विचार काल्पनिक आहे, वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुमच्या भरोशावर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवला तर आम्ही जबाबदार नाही. आम्ही केवळ मनोरंजनाकरता राहुल गांधींचं भाषण दाखवतोय. अशा प्रकारचं राहुल गांधींचं भाषण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय म्हणाले? 72,000 रुपये गरिबाला देऊ. अरे कोणत्या गरिबाला देणार, कुठून देणार? त्यांना विचारलं, सांगू शकले नाही. चिदंबरम यांना विचारलं, म्हणाले राहुल गांधी म्हणतात 72,000 रुपये गरिबाला देणार. चिदंबरमजी, तुम्ही तरी या ठिकाणी सांगा हे पैसे येणार कुठलं? चिदंबरम काय सांगतात, मोदींच्या राज्यामध्ये गेल्या 3 वर्षात एवढीच चांगला पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून येणार आहे, मग आम्ही तो पैसा गरिबाला वाटून टाकू. अरे वा, म्हणजे मोदींनी चोरी पैसा आणायचा आणि त्याच्या बरोबर त्यांनी सांगायचं आम्ही तो पैसा वाटू. अरे गरीबाला पाहिजे, गरिबाला पैसा देण्याकरता या ठिकाणी नरेंद्र मोदी आहे, तुमची आवश्यकता नाही आहे. पंतप्रधानांनी आपल्याकडे म्हणतात यांची आश्वासन कशी आहे? कब बाप मरेगा कब बैल बटेल, अशा प्रकारचे आश्वासन आहे. खऱ्या अर्थानं राहुल गांधींच्या आश्वासनाचं कोणीतरी फार चांगल्या प्रकारे चित्र मांडलं. म्हणाले राहुल गांधींचं आश्वासन कसं आहे? तर एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं, बाबा रे हे कर्ज तू कसं परत करणार आहे? तो मला सोपं आहे. आता मी एक कोंबडी आणली आहे, या कोंबडीला 4 अंडी होतील, मग त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, मग त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 640 कोंबड्या झाल्या की मग त्या कोंबड्या विकून मी 1 लाखाचं माझं कर्ज परत करेल. असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधीच्या घोषणापत्रात आज सुरू झालेला आहे. पंतप्रधानांनी यांनी कधीही गरिबाचा विचार केला नाही. काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आज या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तरी इतकी वाईट आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन हे नॉन प्लेइंग कॅप्टन झाले आहेत. आधी घोषणा केली वर्ल्ड कप मध्ये उतरतो, बॅटिंग करतो. 8 दिवसात त्यांच्या लक्षात आलं इथे महायुतीची हवा आहे. महाराष्ट्रातली जनता देखील आता मोदीजींच्या भाजप शिवसेनेच्या सोबत आहे. 8व्या दिवशी निर्णय केला लढणार होतो, पण आता लढत नाही. बंधू भगिनींनो, ज्या टीमचा कॅप्टनच लढत नाही ती राष्ट्रवादीची टीम आमच्या समोर काय टिकणार आहे? या महाराष्ट्रामध्ये ती काय टिकणार आहे? अरे हा महाराष्ट्र तुम्ही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था काय केली? आज आमचा महाराष्ट्र दुष्काळ भोगतोय, पण या दुष्काळामध्ये या महाराष्ट्राच्या पाठीशी आमचे मोदी साहेब उभे राहिले. 4700 कोटी रुपये दुष्काळी अनुदान आज या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालं. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे चालले आहेत, विम्याचे पैसे चालले आहेत. काही भागामध्ये लातूरच्या उस्मानाबादला शेतकऱ्यांच्या सांगितलं विमा कंपन्यांनी आमचा अन्याय केला. मी त्यांनाही सांगतो तुमचा एक पैसा तुमच्या खात्यामध्ये आल्याशिवाय एकाही कंपनीला आम्ही देणार नाही. पंतप्रधानांनी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. आपण बघा काय होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचं पाणी पळवण्याचं काम कोणी केलं? मराठवाड्याचं पाणी या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पळवून गेलं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे त्या ठिकाणी कृष्णा मराठवाड्याचं पाणी आलं होतं हे सगळं पाणी पळवून गेलं. तर मला आनंद आहे आणि मी अभिमानानं सांगतो आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यावर या उस्मानाबादच्या हक्काचं पाणी या उस्मानाबादला गेलं आणि कृष्णा मराठवाड्याचं काम सुरू केलं. त्याच्या मागण्या मिळवल्या, कोटी रुपयाला उपलब्ध करून दिले. आज उस्मानाबादला बीड जिल्हा आहे, हा देखील जिल्हा दुसरा भोजनाला आपल्याला दिसेल. होय आज दुष्काळ आहे, पण या दुष्काळामध्ये राज्याचे सरकार, केंद्राचं सरकार आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जी कामं आपण केली, बंधू भगिनींनो, जर जलयुक्त शिवार नसतं तर 1972 पेक्षा वाईट दुष्काळ आपल्याला पाहायला लागला असता. पण आज या सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून जे काही या ठिकाणी लोकांना दिलासा देण्याचं काम केलंय आपण सगळ्यांनी बघितलं असेल. आज दुष्काळामध्ये देखील आपण सगळे या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतोय. साऱ्या सोहळ्याकरता पैसे दिले आहेत, शेतकऱ्यांना मदत केली आहे, विम्याची मदत करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका तर होतील, मला चिंता निवडणुकीची नाही आहे. निवडणुकीत तर तुमचा आशीर्वाद मिळणारच आहे, पण मला चिंता दुष्काळाची आहे. आणि मी आपल्या भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, दुष्काळ विसरू नका. आपल्या सामान्य शेतकऱ्याला या दुष्काळामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करा. जरी आचारसंहिता असली तरी प्रशासनाला सगळे अधिकार आहे. प्रशासनाला सांगून या ठिकाणी योग्य प्रकारच्या सोयी झाल्या पाहिजे, हा प्रयत्न आपण सगळे मिळून करा. बंधू भगिनींनो, हे सरकार शेतकऱ्याचं, शेतमजुराचं सरकार आहे. मोदी साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या मी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोदी साहेबांचे जाहीर आभार मानतो. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमचा शेतकरी आणि शेतमजूर आम्हाला विचारायचा का हो, ज्याला सरकारी नोकरी मिळते त्यांनी नोकरी करायची, 1 तारखेला पगार घ्यायचा आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन घ्यायची. आणि आम्ही शेतकरी, आम्ही शेतमजूर जे शेतामध्ये आम्ही काम करतो, आमची अवस्था अशी आहे, पिकलं तर ठीक, नाही पिकलं तर आम्हाला काही नाही, आम्हाला पेन्शन नाही. आम्ही म्हातारे झाल्यानंतर काय करायचं? 60-70 वर्षाची मागणी होती. मोदी साहेबांनी त्याला घोषणा केली, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं या देशामध्ये सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आणि शेतमजुराला देखील पेन्शन मिळणार. बंधू भगिनींनो, क्रांतिकारी निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेतलेला आहे.
आणि एवढंच नाही, आमच्या शेतकऱ्याला जे कर्ज मिळालं हे कर्ज मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमचा शेतकरी अनेक वेळा दुष्काळामुळे कर्जबाजारी व्हायचा. आता मोदीजींनी सांगितलं शेतकऱ्याला कर्ज दिल्यानंतर पुढचे 5 वर्ष त्या शेतकऱ्याकडनं कुठलंही व्याज घेतलं जाणार नाही. पंतप्रधानांनी काँग्रेसच्या काळात काय होतं? काँग्रेसच्या काळात असं होतं की 1 दिवसाचा उशीर झाला तर 12% व्याज लागतं. 12% व्याज म्हणजे सावकारापेक्षा जास्त कर्ज थकीत झालेला शेतकरी हा कर्जबाजारी व्हायचा आणि तो शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करायचा. पण आता त्या शेतकऱ्याला चिंता करायची आवश्यकता नाही. बंधू आता त्या शेतकऱ्याच्या पाठीशी मोदीजींचं सरकार उभं आहे आणि हे मोदीजींचं सरकार या शेतकऱ्याला आता कर्ज दिलं, दुष्काळाला कर्ज फेडू शकला नाही. काळजी करू नको, 5 वर्ष तुझ्याकडनं एक नवा पैसा व्याज या ठिकाणी घेतलं जाणार नाही. हे मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला करून दाखवलंय. मोदीजी या ठिकाणी पोहोचताय, जवळ आलेले आहे. आपल्या सगळ्यांना उत्कंठा आहे. मोदीजी आणि उद्धवजी लवकरच मंचावर येतील. ते येतपर्यंत मी लाईट वॉचमनचं काम करतोय आणि या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करतच राहणार आहे. कारण पुढे आपल्या सगळ्यांना बॅटिंग करायची आहे. रामदासजीने बॅटिंग लवकर संपवली आणि त्यामुळे मला बॅटिंग करावी लागली. पण काळजीचं कारण नाही आहे. या उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी, शेतमजुराच्या पाठीशी या ठिकाणी आपण उभे राहिलेलो, मला आनंद आहे. या देशामधल्या शेतकऱ्याला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपण 21,000 कोटीची कर्जमाफी दिली आणि मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे तोपर्यंत कर्जमाफी बंद करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आई तुळजा भवानीचा तुळजापूर जवळ आहे आणि त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं राज्य करण्याची संधी मिळाली. आम्हाला जी राज्य करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आमचा आहे. बंधू भगिनींनो, हे सरकार गरिबाला समर्पित आहे. या ठिकाणी उज्ज्वलाची योजना असेल, या ठिकाणी उजालाची योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, सक्षमेव जयते योजना असेल, प्रत्येक योजना गरिबाकरता तयार झालेली योजना आहे. या देशातल्या कोट्यावधी गरिबांना खऱ्या अर्थानं गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आणि मग मी तुम्हाला या निमित्ताने सवाल विचारतो, या देशामध्ये आज ज्या प्रकारे आपला देश सन्मानानं उभा आहे, आपल्याला आठवत असेल या देशात बॉम्बस्फोट व्हायचे. ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमचं सरकार केवळ पाकिस्तानचा निषेध करायची, पण मोदीजींच्या सरकारमध्ये आम्ही निषेध नाही केला. त्यांनी आमच्या देशात घुसून आमच्या सैनिकांना मारलं, त्यांच्या देशात घुसून आम्ही तिथे दहशतवाद्यांचे अड्डे हे तहस करून टाकले. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आहे. हा भारत आता झुकणार नाही आहे. पण मला सवाल काँग्रेसला विचारायचा, एनसीपीला विचारायचा आहे. एकीकडे पाकिस्तानच्या विरोधी आम्ही लढण्याची भाषा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घोषणापत्र म्हणतं आमच्या सरकार आलं, युपीएचं सरकार आलं तर ते सरकार आल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे. म्हणजे आपल्या लोकांना किड्या मुंग्यासारखं त्यांनी मारायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यासोबत बिर्याणी खात खात चर्चा करायची, हे या देशाला मान्य नाही आहे. काँग्रेसचं घोषणापत्र सांगतंय आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीरमधनं आम्ही सेना कमी करू, जम्मू काश्मीरच्या सेनेचा विशेष अधिकार आम्ही काढून टाकू. बंधू भगिनींनो, सांगा तुम्हाला मान्य आहे जम्मू काश्मीरमधनं सेना परत घेणं? सांगा तुम्हाला मान्य आहे का?
सांगा मान्य आहे का? हे काँग्रेस कोणाकरता घोषणापत्र तयार करताय? काँग्रेसचं घोषणापत्र वाचल्यानंतर हे काँग्रेसचं घोषणापत्र आहे का जैश ए मोहम्मदचं घोषणापत्र आहे असा विचार आपल्याला करावा. अशा प्रकारचं काम या ठिकाणी काँग्रेसने केलाय. आणि एवढंच नाही तर काँग्रेस पुढे काय म्हणते? आयपीसी कलम 124A आम्ही काढून टाकू. आयपीसी कलम 124A काय आहे? एखाद्या व्यक्तीने जर या ठिकाणी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकीन, तर 124A च्या खाली 10 वर्ष त्याला तुरुंगात डांबता येतं. एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A च्या खाली त्याला जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांना 124A च्या खाली जेलमध्ये टाकता येतं. आणि काँग्रेस पार्टी म्हणते आमचं सरकार आलं तर तुम्ही काही करा, काळजी करू नका, 124A आम्ही काढून टाकू. कितीही देशद्रोह केला तरी देशद्रोहाचा गुन्हा कोणावरही लागणार नाही. बघितलं या पक्षांना झालं तरी काय आहे मला समजत नाही. मतांच्या लांबून चालना करता हे पक्ष ज्या प्रकारे या ठिकाणी घोषणापत्र करतात आणि त्या 50 लोकांकरता ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठात नारे दिले, भारत तेरे तुकडे होंगे 50, ज्यांनी नारे दिले पाकिस्तान जिंदाबाद, पोलिसांनी 124A लावून त्यांना जेलमध्ये टाकलं. पोलिसांनी काय वाईट केलं, पण त्या पोरांकरता जे देशविघातक आहेत काँग्रेस पार्टी म्हणते 124A परत घेणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानानं जो दिलेला अधिकार आहे तो परत घेण्याचं काम ही काँग्रेस पार्टी करत असेल तर या ठिकाणी ही जनता काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला माफ करणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे या निवडणुकीमध्ये एवढ्या जोरात तुम्ही कमळाचं बटन दाबा, धनुष्यबाणाचं बटन दाबा. त्या धनुष्यबाण थेट मोदीजींच्या हातात जाईल आणि त्या धनुष्यबाणाचा बाण मोदीजी अशा प्रकारे चालवतील हे जेवढे देशद्रोही आहेत यांचा शिरच्छेद होईल, सगळे देशद्रोही संपतील आणि पुन्हा एकदा एका हातात तिरंगा, दुसऱ्या हातात संविधान घेऊन मोदीजी आणि उद्धवजी आणि संपूर्ण महायुती या भारताला सुजलाम सुफलाम करण्याकरता या ठिकाणी कटिबद्ध होईल एवढीच विनंती तुम्हाला करतो. आणि मोदीजी आले असल्यामुळे माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. जरा मोठ्याने मोदी 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 मोदी.